दिव्या आबासाहेब जाधव या शेतकरी कन्येनं 10वीच्या परीक्षेत 94.80% गुण मिळवत सौ भूमपुल्ली कन्या प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला। जिद्द, मेहनत आणि आई-वडिलांचा विश्वास असेल तर यश मिळवण्यासाठी कोणतीही अडचण मोठी नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे मुळेगाव तांडा येथील दिव्या आबासाहेब जाधव हिनं। शाळेपासून तब्बल 15 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या या शेतकरी कन्येनं 10वीच्या परीक्षेत 94.80% गुण मिळवत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला। शुक्रवारी जाहीर झालेल्या 10वीच्या निकालात प्रशालेतील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळवलं। मात्र दिव्याच्या यशानं सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं, कारण अत्यंत साध्या परिस्थितीत राहून कोणतीही खाजगी ट्यूशन न लावता तिनं हे यश संपादित केलं। दिव्याचे वडील आबासाहेब जाधव हे शेतकरी असून आई-वडील दोघेही पदवीधर आहेत। मात्र कोणतीही नोकरी नसताना त्यांनी मुलीच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही। शेती करत असतानाच मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी सातत्यानं प्रोत्साहन आणि पाठबळ दिलं। दररोज लांबचा प्रवास, अभ्यासाचा ताण आणि ग्रामीण भागातील मर्यादा असूनही दिव्यानं हार मानली नाही। शाळेतील शिक्षिकांचं मार्गदर्शन आणि आई-वडिलांचा विश्वास यामुळेच हे यश मिळाल्याचं दिव्यानं सांगितलं। भविष्यात MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी बनण्याचं स्वप्न असल्याचंही तिनं इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं। माझ्या या यशामागे फक्त माझ्या एकटीचा वाटा नसून माझ्या सर्व शिक्षकांचा, पालकांचा, मुख्याध्यापिका सौ गीता साधू मॅडम, उपमुख्याध्यापक श्री तुकाराम श्रीराम सर आणि पर्यवेक्षक श्री बाबा सुरे सर यांचा सर्वांचा वाटा आहे। सो त्यांना मी थँक्यू म्हणतो। नाही, ट्युशनची गरज मला नाही वाटत की सौ भूमपुल्ली कन्या प्रशालेमध्ये शिकणाऱ्या कोणत्याही मुलीला ट्युशनची गरज आहे म्हणून, कारण प्रत्येक शिक्षक त्यांची शिकवण्याची पद्धत ही खूप चांगली आहे। प्रत्येक मुलीला समजेपर्यंत शिक्षक समजवतात आणि सो त्यामुळे मला नाही वाटत ट्युशनची गरज आहे म्हणून। माझे वडील शेतकरी आहेत आणि त्यांनी रोज शेतात कष्ट करून आम्हाला शाळेत शिकवतात। माझं घर शाळेपासून खूप लांब आहे आणि तरीसुद्धा माझे बाबा खूप कष्ट करून शिकवतात। मला MPSCची एक्झाम द्यायचं आहे आणि उपजिल्हाधिकारी होणं हे माझं ध्येय आहे। मुलीच्या यशाबद्दल बोलताना वडील आबासाहेब जाधव यांनी मुलीनं मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवलं, तिचा आम्हाला अभिमान आहे अशी भावना व्यक्त केली। आम्ही ग्रामीण भागातून येतो। ॲक्च्युली आम्ही मुळेगाव तांडा ग्रामपंचायत एरियामध्ये राहतो। आम्ही शाळेपासून जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर दूर आहे, तरी तिथून माझी मुलगी इथं शहरामध्ये शाळेला येत होती। बराच संघर्ष, बऱ्याच गोष्टीचा हे करून खूप मेहनतीने शिकली आणि म्हणजे आज तिचं जे यश आहे ना, तिचं म्हणजे एकटीचं म्हणण्यापेक्षा सर्व शिक्षकांनी वगैरे खूप छान प्रकारे तिला मार्गदर्शन केलं आणि आज तिला 94.80% मार्क पडले। तिच्या कामातून म्हणजे शेती, म्हशी, दूध, धारा हे सगळं बघत पण शाळेच्या बाबतीमध्ये मी कधीही वेळेचं तंतोतंत पालन मी केलेलं आहे, कारण आम्ही दोघंही शिक्षणामध्ये म्हणजे आम्ही दोघंही नवरा बायको याला सुशिक्षित बेकार आहेत असं म्हणलं तरी हरकत नाही। आम्ही जे घडू शकलो नाही ते स्वप्न आम्हाला आमच्या मुलामध्ये घडवून दाखवायचं एवढी आमची पण जिद्द आहे आणि त्या पद्धतीनं कुठेही कमी पडणार नाही। दरम्यान सौ भूमपुल्ली कन्या प्रशालेच्या प्राचार्या गीता सादुल यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पालकांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगितलं। मुलींना योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळालं तर त्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात असं त्या म्हणाल्या। दिव्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ती मुळेगाव तांड्याच्या पुढे शेतात त्यांचं घर आहे। जवळपास 10 ते 15 किलोमीटर अंतरावरून ती रोज शाळेत येत होती। तिचे वडील सुरुवातीला तिला शाळेत आणून सोडायचे, नंतर तिला रिक्षा लावली त्यांनी, पण एकही दिवस ती शाळा बुडवली नाही। ऊन असो, वारा असो, पाऊस असो, काहीही अडचण असेल तरीसुद्धा ती कधी शाळा बुडवली नाही आणि तिच्या पालक देखील तेवढ्याच जबाबदारीने तिला शाळेत पाठवायचं ही जबाबदारी त्यांनी घेतली होती। आई वडील दोघेही कष्ट करतात, शेतात काम करतात, दोघेही सुशिक्षित आहेत आणि त्यांचं स्वप्न असं आहे की आपल्या मुलींनी काहीतरी वेगळं करून दाखवावं, कारण त्याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे
हे ओळखून मुलीला सुद्धा मुलाप्रमाणे त्यांनी शिक्षणाला प्रोत्साहन दिलं। आज समाजात हा मुलगा आणि मुलगी भेदभाव नाही आहे आणि समाज मुलींच्या शिक्षणासाठी कष्ट करतायत, हे खूप अभिमानाची गोष्ट आहे। ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातील मुलीनं जिद्दीच्या जोरावर मिळवलेलं हे यश अनेक विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरत आहे। हे विशेष वृत्त संकलित केलं उपसंपादक दीपक सोमा आणि चित्रीकरण केलं होतं मनोज हुलसुरे यांनी।